हेरिटेज दर्जाच्या वास्तू परिसरात उत्खनन करून बेकायदेशीर शौचालय उभारणीला नवी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे। पालिका आयुक्तांनी ऐतिहासिक हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या सौंदर्याचं जतन करावं, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय। महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येते। सध्या परिसरात सार्वजनिक शौचालय बेकायदेशीरपणे सुरू झालंय। दरम्यान सोमवारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी तेथील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन या बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली आहे। या बांधकामास स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मूळ इमारतीचं सौंदर्य यामुळे जाणार आहे। इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी। ऐतिहासिक वास्तूंचं जतन संवर्धन करणं गरजेचं आहे। या बेकायदेशीर शौचालयामुळे या वास्तूची प्रतिमा मलिन होईल आणि याची खबरदारी आयुक्तांनी घ्यावी असं देखील म्हणण्यात आलंय। जनआंदोलन करण्याचा इशारा देखील माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी दिलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।